नमस्कार मित्रांनो, मी जया आणि माझ्या साध्या आणि आनंदी आयुष्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे खूप लेट उठले आहे मी. कारण आज फोन वगैरे पूर्ण बंद होतं. मुलांना सुट्टी होती. आदितीला क्लास होता 9 वाजता. आम्हाला 8 वाजलेले जवळजवळ उठायला आणि आता सकाळी उठल्यानंतर पहिले थायरॉईडची गोळी घ्यायची आहे आणि थायरॉईडची गोळी जी आहे ती 250 mgची गोळी आहे, ती घ्यायची आहे. काही सुचत नाही आहे. आज रविवार आहे. लेट उठलं का काहीच गडबड असते सगळी, काहीच कळत नाही आहे काय करायचं, काय नाही. तर खिडकी उघडली आहे पहिल्यांदा मी. अक्षू माझा उठला होता नळ पाणी वगैरे भरायला. तो रात्री लवकर झोपतो, मग सकाळी लवकर तो उठला होता. पाणी-बिणी त्याने भरून ठेवलं होतं. टाक्या भरल्या होत्या, मशीन लावलं होतं आणि इथे रात्री भांडे घासले होते थोडेसे. रात्री मी उशिरा भाजी निवडली होती, ती भाजी राहिली होती. आता थायरॉईडच्या गोळ्या पहिले उठल्याबरोबर थायरॉईडच्या गोळ्या घ्याव्याच लागतात बघा. मला फास्टिंग करायची खूप सवय आहे, परंतु फास्टिंग यामुळे मी करत नाही का मला थायरॉईडच्या गोळ्या घ्याव्या लागतात उठल्या-उठल्या आणि मी फास्टिंगमध्ये गोळ्या घ्यायचं विसरते आणि नंतर मग माझं थायरॉईड वाढतं. त्याच्यामुळे मी फास्टिंग जी आहे ती करत नाही. नाहीतर लंघनम परमौषध. जर तुम्ही फास्टिंग केली, फास्ट जर केला तुम्ही, म्हणजे ना अन्न, ना पाणी, ना काहीच जर तुम्ही केलं हे असं, तर खूप झपाझप वजन कमी होतं. कारण ह्या गोष्टी मी केलेल्या आहे. माझं 95 किलो वजन होतं. तुम्हाला सांगते मित्रांनो, माझं 95 किलो वजन होतं. मी 75 नाही सॉरी 79 पर्यंत मी आलेली आहे आणि 75 वर आली होती, परंतु 4 किलो माझं पुन्हा वजन वाढलं आणि आता ते कमी करायचा मी आटोकाट प्रयत्न करत आहे आणि करणार देखील आहे. माझं मनावरती खूप कंट्रोल आहे. ते मी पाळतच असे. वजन कमी करायचं म्हणजे आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत त्या करायलाच पाहिजे. मला तरी असं वाटतं आणि मी एक खेडेगावामध्ये वाढलेली मुलगी आहे. त्याच्यामुळे माझं राहणीमान जे आहे ते एकदम साधं, सोपं, सरळ आहे. त्यामुळे माझी राहणी पण गावासारखीच आहे. साधं राहणं मला खूप आवडतं. गावाला राहिलेली आहे. त्याच्यामुळे मला साधं राहायला प्रचंड आवडतं. हां, चांगलं राहायला आवडतं, परंतु साधं राहायला आवडतं. थायरॉईडची गोळी घेतलेली. थायरॉईडमुळे प्रचंड शरीराला सूज येते. तुम्ही काही खा किंवा नका खाऊ, तरी पण हे तब्येत वाढते म्हणजे वाढतेच. थोडेसे नियम पाळावे लागतात. तर आत्ता पाणी आलं होतं, तर टॉयलेट बाथरूम मला स्वच्छ करायचं होतं कारण आज होता रविवार. तर रविवार असल्यामुळे सगळं लेट होणार होतं. तर अगोदर अंघोळ व्हायच्या अगोदर जर टॉयलेट बाथरूम आपण क्लीन केलं तर बरं असतं. नाहीतर अंगावरती शिंतोडे उडतात वगैरे. टॉयलेट बाथरूममधल्या पाण्याचे वगैरे बेसिन घासायचं होतं. तर ह्या गोष्टी व्यवस्थित स्वच्छ पाणी असलं तर ते केलं तर मग काय नाही वाटत आहे. म्हणजे फ्रेश पाणी नाही तर खूप कमी नळाला खूप कमी पाणी येतं. मग त्याच्यामध्ये ते वॉश करता येत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे ते सगळं आता वॉश करायला मी घेतलं होतं. हार्पिक्स वगैरे टाकून सगळं. इतर वेळेस मुलं पण करतात. ज्याला जसा वेळ मिळेल आमच्या घरामध्ये तो तसं ते काम करत असतो. बाकी सगळे काम करत असतात घरामध्ये. असं कोणी नाही आहे का याने हेच नाही केलं, त्याने तेच नाही केलं, असं नाही आहे. सगळे काम करत असतात. तितकंच मन लावून काम करत असतात आणि हे टॉयलेट बाथरूम घासायचं काम जे आहे ते माझं चाललं होतं. टॉयलेट बाथरूम खूप खराब होतं. ते जर वॉश केलं नाही आपण वेळोवेळी तर म्हणजे रोज आपण वॉश करायला पाहिजे ते. रोज वॉश केलं तर काय होतं ते स्वच्छ राहतं, क्लीन राहतं. निर्जंतुकीकरण त्याचं झालेलं असतं हार्पिक्समुळे. आता याच्यामध्ये कसं आहे, इथे बेसिन आहे. बेसिन वॉश करायचं होतं मला. नळ पण खराब झाला होता. थोडंसं मी हे घेतलं आहे, लिक्विड घेतलं आहे, बेसिन लिक्विड वगैरे ते असतं ना, बेसिन साफ करायचं लिक्विड. तर ते घेतलेले आणि त्याने साफ करायचं काम चाललेले. रोज केलं तर चांगलं असतं. कधी-कधी वेळ मिळत नाही, घाई असते. कधी-कधी वेळ मिळेल तेव्हा आपण हे साफसफाई ठेवायची. काम तर तसं चालूच असतं माझं. जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा जे हातात काम येईल ते करून टाकायचं असा माझा नियम असतो. मग ते काम कुठलंही असो किंवा आपल्याला जमत नाही, आपल्याला वेळ नाही, हे काम आपण करू शकत नाही, असं काही नसतं आमच्या घरात, कोणाचंच नसतं. असंच आमचं कुटुंब आहे 5 लोकांचं. आमचे आजी-बाबा पण आहे, ते गावी आहे. माझी आई आहे, वडील नाही आहे आणि आजी-बाबा जे आहे आमचे गावाला आहे. गावाला शेती वगैरे, गावी राहतात ते. त्यांच्याकडे जाणं येणं आमचं चालू असतं. बेसिन जे आहे ते थोडंसं जरी आपण साबण लावला ना तरी क्लीन अँड वॉश होतो. बघू शकता तुम्ही किती छान झालं लगेच. खूप जुनं आमचं घर आहे हे
आणि बेसिन पण फार जुनं आहे, नवीन असं नाही आहे ते. आणि छान असं खळाखळ पाणी जर चालू असलं ना तर छान कामं होतात सकाळी पटापट. पाणी आलं ना त्याच्यामुळे मग पटापट कामं करून घेता येतात. रविवारी तसं 10:30 पावणे 11 काम असतं, पाणी चालू असतं. आता आज मला बनवायचे होते छोले. माझी अंघोळ वगैरे झाली होती. आता मी छोले बनवायला घेतले होते. आदितीला मी मसाला काढायला सांगितला होता छोल्यांचा. तिने तिचा मसाला काढून झाला आहे. आमचा चहा वगैरे झाला होता. आता या ठिकाणी मी छोले लावलेले आहे. तर मी सकाळी विसरले, माझं डाएट चालू आहे. माझं वजन मला 15 दिवसामध्ये 5 किलो वजन कमी करायचं आहे आणि या 15 दिवसामध्ये 5 किलो वजन कमी करायचं आहे. तर त्याच्यामध्ये सकाळी नाश्त्याला मी काय घेतलं हे सांगायची तुम्हाला विसरली. परंतु मी आत्ता तुम्हाला सांगते. मी एक फळ घेतलं होतं, त्यामध्ये ॲपल होतं. ते ॲपल कटिंग करून घेतलं होतं आणि त्याचे 4 भाग करून आणि 1 चमचाभर तीळ असं मी खायला घेतलं होतं आणि हेच मी सकाळी नाश्त्यासाठी खाल्लेले आणि एक मी नारळ पाणी पिलेली. याच्यावरती हाच माझा नाश्ता झालेला आहे थायरॉईडच्या गोळ्या घेतल्यानंतर. चहा घेतलेला नाही. आता या ठिकाणी कुकर लावून देते. कुकरच्या 4-5 शिट्ट्या होतील. चांगले मऊ शिजले का छोले जे आहे ते छान लागतात. मऊ नाही शिजले मग ते एकदम चांगले वाटत नाही त्या आणि ते छोले पण त्याचं म्हणजे त्याचं कच्चे लागतात. मग त्याची चव पण लागत नाही व्यवस्थित अशी. तर इथे थोडीशी घाण जी आहे, कचरा झाला होता थोडासा, चहा पाणी झालं होतं. गॅस कितीही वेळा जरी आपण क्लीन केला तरी तो राहू खराब होत असतोच. छोल्यांमध्ये मीठ घातलं आहे आणि आता ते कुकरला मी 4-5 शिट्ट्या काढून घेणार आहे. मऊ शिजवून घेणार आहे. मसाला आधी तिनं रेडी केला होता आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाकरीच मी करत असते. सगळे लोक घरी असले का मी भाकरीच बनवत असते. मी अजिबातही चपाती करत नाही. मला चपाती करायचा कंटाळा पण आहे आणि हे पण आहे. आता आदिती म्हणत होती मम्मी मला छोले इथं काढून ठेव, तिला काहीतरी संध्याकाळी बनवायचं होतं. आता तिला काय बनवायचं होतं हे तिने मला काहीच सांगितलेलं नाही आहे. तिने जर मला सांगितलं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. पण त्याच्या अगोदर तिने बनवण्यापेक्षा ती बनवणार आहे का, ती काय बनवणार आहे याच्यापेक्षा ती बनवणार आहे का हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघूया संध्याकाळी ते काढून ठेवलेल्या छोल्यांचं ती काय करते का ती वेस्ट घालवते. आणि तिने वेस्ट घालवले तर उद्या मी तिला तेच छोले बनवून देणार टिफिनला. खा बाबा, तू वेस्ट घालवू शकत नाही आहे का नाही, अन्न कशाला वाया घालवायचं. आता इथे मी शिट्ट्या करायला जे आहे ते कुकर ठेवलेला आहे. आधी तिने मस्त मसाला काढून ठेवलेला आहे, तो मी बारीक करते मिक्सरमध्ये. मसाला बारीक करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालते. अद्रक लसूण जे आहे ते ठेचून घेते आणि ठेचून घेतलं का ठेचून थोडंसं चांगलं लागतं. मसाला कढईमध्ये टाकला आहे. आता मसाला होतोय. भाजी तयार करायचं काम चाललेलं आहे. आता छोल्याची भाजी तर होईलच. कुकर पण झालेला आहे. 4-5 शिट्ट्या कुकरच्या झाल्या आहे. आता भाजी होते. स्वयंपाक खूप लवकर होतो, पण स्वयंपाक करत असताना जो पसारा होतो आणि जे भांडे निघतात त्या भांड्यांचा खूप कंटाळा येतो किंवा तो पसारा आवरायचा खूप जीवावर येतं नंतर स्वयंपाक झाल्यानंतर. त्याच्यामुळे कुठलीही एखादी डिश बनवायला घेतली का तो पसारा, डिश तर होतेच परंतु तो पसारा जो आहे तो आवरणं खूप अवघड होऊन जातं. छोल्यांचा मसाला मी अंदाजेच टाकलेला आहे. 2 चमचे लाल तिखट टाकलेले आणि हळद टाकलेली. मस्त मिक्स करून आता छोल्याची भाजी आपली रेडी होणार आहे. 4-5 ज्वारीच्या भाकरी करायच्या होत्या. ज्वारीच्या भाकरींमध्ये तांदूळ टाकल्यामुळे त्या भाकरी ज्या आहे त्या थोड्याशा चिरतात. त्याच्यामुळे कंटाळा येतो भाकरी करायचा पण. आणि आता मीठ घेतलं आहे. ज्वारीमध्ये मीठ जर टाकलं, सेंधा नमकच टाकलं आहे मी ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी. मीठ म्हणजे चांगली चव येते ना त्याला थोडंसं. तुम्ही टाकतात का मीठ वगैरे भाकरीमध्ये ज्वारीच्या? तर चुकून यावेळेस माझ्याकडे नाही तर पटापट भाकरी होतात, तर थोड्याशा चिरल्या जातात ते का. तर त्यासाठी काय करायचं ते मला तुम्ही नक्की सांगा. भाकरी चिरतात त्यासाठी काय करायचं हे नक्की सांगा मला कमेंट्स बॉक्समध्ये. आणि हा जो तवा आहे ह्या तव्यावरती भाकरी मस्त येतात, त्याच्यामुळे हा तवा मला बदलू वाटत नाही. आणि भाकरी बनवायचं माझं काम चाललं होतं आणि भाकरींमुळे कशी तब्येत पण वाढत नाही, वजन वाढत नाही आणि इतर हेल्थ इश्यू, शुगर वगैरे, बीपी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी पण भाकर खूप चांगली आहे. वजन कमी करायचं असेल झपाट्याने तर नक्की भाकरी तुम्ही खात जावा. स्वयंपाक रेडी झाल्यानंतर अक्षतनं सगळ्याला जेवायला घेतलं होतं. आदितीचं जेवण करून आदिती क्लासला गेली होती आणि अक्षत, आयुषदादा आणि त्याचे पप्पा जेवायला बसले होते तिघं पण. मला तर माझा सॅलड म्हणजे माझं जे आहे जेवण जे आहे ते, मला भाजी भाकरी खायचीच नव्हती. तर मी काय घेणार आहे, काय खाणार आहे, ज्याच्यामुळे माझं
15 दिवसामध्ये 5 किलो वजन कमी होणार आहे. ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे वेगवेगळे व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील. माझा नवीन चॅनल आहे, तर मला जे व्हिडिओमध्ये काय बोलायचं, कसं बोलायचं किंवा काय टेक्निक वापरायच्या ह्या गोष्टी अजून काही तेवढं हे नाही आहे. तर जर काही चुकत असेल किंवा त्यामध्ये अजून काय ॲड करायचं हे तुम्ही मला नक्की सांगा. अक्षत, आयुष, त्यांचे पप्पा यांचं जेवण चालू आहे मस्त. आणि मी काय करते हे मी तुम्हाला किचनमध्ये दाखवते. सकाळी सफरचंद आणि एक नारळ पाणी मी घेतलं होतं. 1 चमचाभर तीळ घेतले होते आणि 2 काजू, 2 बदाम घेतले होते. त्याच्यानंतर आता दुपारचं मी जे आहे ते आहारामध्ये काय घेते हे तुम्ही बघा. याने खूप फास्ट वजन कमी होतं असं मला वाटतं. मला थायरॉईड आहे. माझ्या ठिकाणी जर दुसरं कोणी असेल तर याच्यापेक्षा जास्त वजन कमी होईल. आता मी घेतलेला कांदा घेतला आहे, गाजर घेतलं आहे, टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे. आता मी याचं काय करते तर तुम्ही पाहत राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला खूप चांगली डिश मिळणार आहे. 1 नंबर डिश मी आज बनवली आहे तुमच्यासाठी. हे बरोबर काय शेअर करते मी का तुम्ही यातून काहीतरी शिकावं. तर आता याच्यामध्ये मी काय केलं आहे, फणस असताना आपण फणसगर शनिवारच्या मार्केटमधून फणसगर आणले होते. तर त्याचं कटिंग करून मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. कटिंग करून मस्त. आणि द्राक्षे थोडेसे धुवून घेतले स्वच्छ गरम पाण्यामध्ये आणि ते सुद्धा टाकलेले आहे बघा. तुम्ही हे असं करून, हे असं खाऊन तुम्ही महिन्याला 10 किलोपर्यंतचं वजन कमी करू शकता. 100% तुम्हाला मी सांगते. मी जे काही खाते ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही पहा. याच्यामध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे लाल तिखट चवीनुसार, कारण आपण चवीनं खातो. आपल्याला यामध्ये गोड, आंबट, तिखट सगळ्या चवी आपल्याला मिळणार आहे. यामध्ये जर मोड आलेले कडधान्य असते ना तर अमेझिंग लागली अशी ही डिश. किंवा भिजवलेले शेंगदाणे. जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर तुमच्याकडे सीझनमध्ये कुठलाही सीझन असेल, तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, द्राक्ष नसतील तर मनुके जे आहे ना ते पाण्यात भिजत घाला. पाण्यात भिजत घाला, ते पाणी ओतून द्या. ते मनुके जे आहे सोक करून त्याच्यामध्ये टाका. अप्रतिम चव येते. शेंगदाणे थोडेसे 2-4 शेंगदाणे जे आहे ते पाण्यात भिजत टाका. ते सुद्धा याच्यामध्ये टाका. खूप छान चव येते. असं मिक्स करून घ्यायचं. आता बघा नेक्स्ट मी कुठला पदार्थ याच्यामध्ये ॲड करते का ज्याच्यामुळे हा जो पदार्थ आहे दिवसभर तुम्हाला एनर्जी येणार आहे दिवसभर. आणि तुम्ही म्हणाल का एवढंसं खाऊन दिवस काढायचा त्याच्या? हो, दिवस काढायचा नाही, निघतोच. एवढं खूप होतं, खूप. अगदी नको वाटतं, कधी-कधी वाटतं नको किती खाऊ राहिलो आपण. कशाला खायचं हे सगळं? वाटीभर लाया घालायच्या याच्यात बघा. ह्या वाटीभर लाया याच्यामध्ये घालायच्या आहे. त्याने काय होणार आहे, तुमचं पोट जे आहे ते दमदमीत राहणार आहे. तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही. भूक लागली तर मला सांगा तुम्ही. मी अजून दुसरा पदार्थ तुम्हाला सांगते का मी हा पदार्थ तुम्हाला बनवून देते. याच्यामध्ये लाया घातलेल्या आहे. तुम्ही 2 वाट्या घालू शकता. 1 वाटी मी घातली, तुम्ही 2 वाट्या लाया खा. पोटभर खा. तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आहे याच्यामुळे. घरातलं जेव्हा मुलांना भूक लागेल तेव्हा तुम्ही त्यांना हे असं करून देऊ शकता किंवा तुम्ही खाऊ शकता. भाजी भाकरी मला वाटतं याने वजन कमी होणार नाही झपाट्याने. त्याच्यामुळे मी हा मार्ग अवलंबला आहे. 3 दिवस झाले, 2 दिवस झाले मी करते. मला असं वाटत नाही आहे का मला खूप लो एनर्जी फील होते किंवा काही, मला असं काहीही वाटत नाही आहे. खूप मस्त वाटते मला, फ्रेश वाटते. माझा पोटाचा घेर कमी व्हायला लागला आहे. त्यामुळे मी प्रचंड खुश आहे. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर नक्की दुपारच्या जेवणामध्ये ही डिश तुम्ही बनवून खायलाच पाहिजे. 1 नंबर रिझल्ट देणारी ही डिश आहे. यामध्ये मोड आलेले कडधान्य तुम्ही घालू शकता. यामध्ये तुम्ही भिजवलेले चणे घालू शकता. यामध्ये भिजवलेले छोले घालू शकता. यामध्ये हवं तर तुम्हाला बॉईल करून तुम्ही चणे किंवा बॉईल केलेले कडधान्य यामध्ये घालू शकता. 1 नंबर डिश होणार आहे तुमची. सगळ्यांची मस्त जेवणं झाली होती. दुपारच्या वेळेस मस्त झोपले होते मी 10-15 मिनटं. फक्त आजचाच दिवस होता. 1 वर्ष झालं मी झोपलेली नाही आहे दुपारची. आजचाच दिवस होता मी झोपले, कारण आज माहीत नाही फोन खूप कमी होते आज. आणि सण पण आहे. सणवार असेल तर फोन कमी असतात. लोकांचे ऑनलाईन जे आहे खरेदी कमी होते. त्याच्यामुळे ऑफकोर्स आज खूप फोन कमी होते. आणि आत्ता मला भूक लागली होती. 5 वाजले होते.
तर मी ठरवलं होतं एक वेळ जेवते मी, फक्त 5 वाजता जेवते मी, त्याच्यानंतर जेवत नाही. मी फक्त दिवसभरातून एकदाच जेवण करते, संध्याकाळी 5 वाजता, 6 वाजता किंवा 5:30 वाजता जेवण करते मी. तर मी आता जेवायला बसलेली आहे. अर्धी भाकरी घेतलेली मी, एक थोडासा भात घेतलेला आहे आणि छोल्याची भाजी घेतलेली आहे मी. आता बघूया माझा काय रिझल्ट येतोय. कारण मी खूप वेळा वजन कमी करण्यासाठी असे उद्योग मी केलेले, याने मला काही झालेलं नाही. खूप चांगली मस्त एनर्जी आलेली आहे. मुलांचा अभ्यास चालू आहे, अक्षत आणि आयुषचा अभ्यास चालू आहे आणि ती क्लासला गेलेली आहे. चहा पाणी घेतल्यानंतर यांना आज सुट्टी होती, रविवार होता. त्यानंतर आमचं पॅकिंगचं मशीन जे आहे ते पॅकिंगचं मशीन खराब झालं होतं, त्यामुळे आम्ही इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात आता निघालो होतो. पॅकिंगचं मशीन जे आहे ते त्याची केबल खराब झाली होती. तिकडं गेल्यानंतर समजलं तर ती केबल जी आहे ती आम्हाला चेंज करायची होती, कारण एकही पॅकेट हे जे आहे ते पॅक होत नव्हतं आणि काम पूर्ण बंद झालं होतं. त्याच्यामुळे आज तर काम होतं, भरपूर काम होतं, पण त्याच्यामुळे ते बंद झालं आमचं काम. तर इथं आम्ही इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात आलो आहे पॅकिंगचं मशीन घेऊन. आता बघूया इथं तो काय म्हणतोय, रिपेअर होतं आहे नाही होतं आहे, आता काय म्हणतोय तो ते बघूया. कारण याच्याशिवाय तर आपलं काम चालत नाही, अजिबातही काम होत नाही आपलं त्याच्याशिवाय. तर यांना आज सुट्टी होती, हे जर घरी नसते तर माझं 2-4 दिवस मग काम असंच अडकून राहिलं असतं. कारण मग वेळ मिळत नाही आपल्याला बाहेर यायला, पण मला तर अजिबात वेळ मिळत नाही. तो चेक करत होता, पण त्याचं असं म्हणणं होतं का वायर जी आहे ती कॉईल जी आहे ती खराब झालेली आहे. तर ते रिपेअर करायचं काम जे आहे तो करणार होता या ठिकाणी. माझं असं म्हणणं होतं का एखादं नवीन मागून घ्या, कारण एकदम एखादं एक मशीन असलं ते जर बंद पडलं का मग आपल्याला सगळंच काम बंद पडून जातं. जर आपल्याला काम करायचं तर मग आपलं दोन्ही बाबा काम करायचं आहे आपल्याला, तर मग 2 मशीन असले तर टेन्शन राहत नाही. एक बंद पडलं तर एक चालू राहील, आहे की नाही. पण हे काय ऐकायला तयार नव्हते. ते म्हणे ते रिपेअर झालंय, काही गरज नाही 2 मशीनची. तर म्हटलं ठीक आहे, आता माणूस आहे शेवटी, बाई माणसाचं कोण ऐकते, आहे की नाही. तर मी ठीक आहे, माझं काम चालू होतं या ठिकाणी. तर म्हटलं मला बाहेर यायचं होतं थोडं फिरायला, कारण 8 दिवस मी घरातच असते, 7 दिवस मी घरात असते आणि 8व्या दिवशी बाहेर येतं रविवारी, फक्त रविवारी किंवा सोमवारी. तर त्याचं हे काम चाललं होतं रिपेअर करायचं, आणि ते रिपेअर केलं, पण ते रिपेअर करून घेऊन आता आम्ही निघालो होतो. कॉईल त्यानं चेंज केली होती आणि मग त्यानंतर आम्ही निघालो. तर निघाल्यानंतर बाहेर खूप छान वाटत होतं. बाहेर आल्यानं 4-8 दिवसांनी बाहेर आलो का असं वाटतं बापरे, किती मस्त हवा, किती छान वातावरण, असं वाटत होतं मस्त. बाहेर मस्त वाटत होतं एकदम. काम काही नव्हतं आज बाहेर तसं, तरी पण आलो होतो चक्करला असं सहज. त्याच्यानंतर मार्केटमध्ये गेलो, मार्केटमध्ये फिरलो आणि इकडे तिकडे मस्त फिरलो. आज काय नवीन आहे बघत होतो मार्केटमध्ये. तर काय नाही, थोडंफार काम होतं थोडंसं, ते मॅनेज केलं. मुलांना वडापाव घेतलं आणि घरी निघालो आम्ही. एक वडापाव खाल्ला आणि घरी निघालो. आज यांनी खूप फोर्स केलं, खा 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 म्हणून, होईल वजन कमी, काय नको टेन्शन घेऊ. तर ठीक आहे म्हटलं. तर अर्धा मी वडापाव खाल्ला आणि यांना 1.5 वडापाव खायला घातला. खा म्हटलं, तुम्ही तुमचं वाढू दे पोट. तर अशा पद्धतीनं आजचा दिवस हा माझा गेलेला आहे. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे मला नक्की सांगा.